आमच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार श्रोतेहो, यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, पुण्यातील कुमठेकर रोडवरील साड्यांची महाराणी स्वामिनी या दुकानाचे मालक रियाजभाई उर्फ अब्बूजी आपल्याशी गप्पा मारतात। मागच्या एपिसोडमध्येच त्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांच्या थोरल्या भावासाठी 3 मुली सांगून आलेल्या होत्या, पण भावाचा काहीच निर्णय होईना तेव्हा त्यांच्या आईनेच पुढे येऊन असा निर्णय घेतला की पुण्यातलं जे स्थळ सांगून आलेलं आहे ते आपल्या रियाजसाठी म्हणजे अब्बूजींसाठी अतिशय योग्य आहे आणि असं ठरवून त्यांनी त्यांचं लग्न पक्क केलं आणि ते ठरलेल्या दिवशी झालं सुद्धा। पण प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी सुद्धा काही गमती जमती घडल्या, त्या काय होत्या त्या आज आपण अब्बूजींना विचारूयात। नमस्कार अब्बूजी। घरात लग्नाची गडबड, पाहुणे मंडळी सगळं हे एक तर गाडी भाड्याने आणली होती, ते सगळे लोकांना घरातले लोकांना लवकर पाठवलं आणि दुसरा एक आमचे मोठ्या भावाचे दोस्त होते सॅम्युअल, त्यांनी सांगितलं की रियाजला मी आणणार आहे, तुम्ही लोक चला। मी म्हटलं अरे इतके लोक बसणार नाही तुझ्या गाडीत, हे 4-5 लोकांना घेऊन जा आणि मग परत ये। आणि मी सांगितलं तुम्ही 10 वाजेपर्यंत परत या, म्हणजे 10:30चा लग्नाचा मुहूर्त आहे। आणि मी 10:15 पर्यंत तिथे येऊन चौकात वाट पाहिली आणि कोट पॅन्ट सर्व या हातातच होता, पण हे का येईना। अरे बापरे। मग तर मी आता रिक्षासाठी थांबलो, मग जाऊन तर रिक्षा आली तरी आपण जाऊया। 1970 मध्ये रिक्षाचा भाडा होता 50 पैसे एक स्टॉपला। तसा करून मी म्हटलं 2-4 रुपये खिशात आहे, आपण चलून जाऊया। आणि त्यावेळेला मोबाईल फोन पण नव्हते। त्यावेळे मोबाईल नाही, काय सांगता पण येत नाही। तर मी रिक्षा पाहण्यासाठी इकडं तिकडं डोकं फिरवत होतो, तितक्यात समोरून एक कार आली आणि ते मला पाहून ते थांबले। म्हटलं अरे इथे तुमचं लग्न आहे आणि तुम्ही इथे थांबला। मी म्हटलं मी गाडीचीच वाट पाहत होतो, तुम्ही बसा आपल्या गाडीत, आता टाइम पण किती राहिलाय। पण मग ओळखीचे होते का ओळखीचे म्हणजे नवरीकडचे लोक होते ते आणि ते माझ्या लग्नाला जात होते। तुम्हाला म्हटले मग तू तयार पण नाही झाला, कसं काय लग्नाला चाललं। मी म्हटलं नाही, मी कोट वगैरे आणले, तिथे घालून घेऊ, का की मला कोट टाई हे कधी लक्ष नाही घातलं मी। तसा सूट आल्यानंतर घरी पाहून घेतला मी, परंतु मी म्हटलं आता तिथे जाऊन हे करू, गडबड होती आणि ते रिक्षावाला आपलं कारवाला बी येईना, तर मी आपल्या हातात घेऊन चौकात थांबलो होतो। मग त्यांनी मला सांगितलं मग चला आमच्या बरोबर। मी म्हटलं हो थँक्यू, म्हणून मी बसलो त्यांच्या बरोबर। त्याच्यात आमची सासूबाई पण होती। मग आता काय करायचं, मी बसलो, त्यांनी जाऊन तिकडं हॉलवर सोडलं मला आणि मी मागले दरवाज्याने घुसून वरती गेलो। वरती जाऊन पाठीमागं जाऊन ते कपडे कोट वगैरे घातलं आणि मी मग समोर आलो। तो म्हणले अरे इधर से किधर से आ गया तू। मी म्हणलं देर होते चला। माझं नाव ते लाऊड स्पीकर विचारत होते, नवरा मुलगा कुठे आहे, लवकर या। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही शेवटी भोल्यावर चढलात। पण मग जो मित्र न्यायला येणार होता तो नंतर आला का आलाच नाही त्या दिवशी? येऊन गेला असेल ते, का की मी गडबडीत तिथे स्टेजवर जाऊन बसलो आणि नंतर मला सांगितलं मला थोडंसं उशीर झाला, हे मी आलो नाही, सॉरी। मला तू माझं लग्नच करू देणार नव्हतं का। तर अब्बूजींच्या लग्नातले हे गमतीदार किस्से आपण ऐकलेच, पण अजूनही काही गमतीशीर किस्से आहेत, पण ते ऐकण्यासाठी आपण भेटूयात यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमाच्या पुढच्या एपिसोडमध्ये। नमस्कार। आमच्या स्वामिनी सारीज पुणे या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।